स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं प्रोडक्ट ऑफ मॅट्रायसेस आणि प्रोडक्ट ऑफ मॅट्रायसेसच्या बेसिसवरती काही एक्झाम्पल्स. आपलं एक्झरसाइज चालला आहे, त्यातलीच काही एक्झाम्पल्स. हे एक्झाम्पल अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. एक्झामिनेशनमध्ये या टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जातात. याचं वेटेज आहे 3 मार्क्स. 3 मार्क्सचे हे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल, इफ A is equal to matrix 8, 4, 10, 5, B is equal to matrix 5, minus 4, 10, minus 8, then show that A plus B bracket square is equal to A square plus AB plus B square. एक्झाम्पलमध्ये गिवन क्वांटिटीज काय काय आहेत? 2 मॅट्रायसेस आपल्याला दिलेले आहेत. A is equal to matrix 8, 4, 10, 5. B is equal to matrix 5, minus 4, 10, minus 8. आपल्याला काय शोधायचं करायचं आहे बघा. A plus B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस AB प्लस B स्क्वेअर. जर आपण हे एक्झाम्पल LHS इज इक्वल टू RHS या मेथडने जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर इथं A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे 2 मॅट्रिसेसची आधी ॲडिशन करा आणि नंतर त्याचा स्क्वेअर करा. स्क्वेअर करतो म्हणजे त्याच मॅट्रिक्सने त्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करतो आपण. त्याच पद्धतीने RHSला जर आपण A स्क्वेअर काढायचं म्हटलं तर इथं प्रोडक्ट आला, B स्क्वेअर काढायचं म्हटलं तर इथं पण प्रोडक्ट आला, त्यानंतर AB इथं पण प्रोडक्ट आला. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये LHS इज इक्वल टू RHS जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर तिथं 4 प्रोडक्ट करावे लागतील आणि मॅट्रायसेसचं प्रोडक्ट ही थोडीशी हेक्टिक प्रोसेस आहे. त्यामुळे आपल्याला हे एक्झाम्पल जेवढं रेड्यूस करता येईल तेवढं रेड्यूस करायचं. आता रेड्यूस करण्यासाठी काय करायचं तर आपल्याजवळ A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अवेलेबल आहे. We know that आपल्याला प्रूव्ह काय करायचं. We have to prove that A plus B bracket square is equal to A square plus AB plus B square. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. That is, we have to prove that या साईडचे LHS एक्सपान्शन करूया. काय मिळेल? A square plus 2AB असं आपण मॅट्रायसेस मध्ये लिहित नाही. प्रॉपर्टीज मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे A स्क्वेअर प्लस 2AB च्या ऐवजी काय लिहितो? A स्क्वेअर प्लस AB प्लस BA प्लस B स्क्वेअर. रिमेंबर दिस स्टेप. ही स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवायची. इथं 2AB लिहायचं नाही. देन दिस इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस AB प्लस B स्क्वेअर. LHS आहे त्याचं एक्सपान्शन केलं आपण. एक्सपान्शन केल्यानंतर दॅट इज वी हॅव टू प्रूव्ह दॅट. आता बोथ साइड बघितलं, A स्क्वेअरला A स्क्वेअर कॅन्सल होईल, B स्क्वेअरला B स्क्वेअर कॅन्सल होईल, अजून काय कॅन्सल होईल? AB ला AB कॅन्सल होईल. म्हणजे A स्क्वेअर प्लस आहे, इकडे गेल्यावरती मायनस होईल, कॅन्सल झाला. AB प्लस आहे, या साईडला गेल्यावरती मायनस होईल, कॅन्सल झाला. B स्क्वेअर प्लस आहे, या साईडला गेल्यावरती मायनस होईल, कॅन्सल झाला. कुठली टर्म राहिली? फक्त LHS ला BA राहिला आणि RHS ला सगळ्या टर्म कॅन्सल झाल्या. इट इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह काय करायचं? ही टर्म, आणि ही टर्म जर आपण सिम्प्लिफाय केली तर आपल्याला हे मिळालं. म्हणजेच आपण BA इज इक्वल टू 0 जर प्रूव्ह केलं तर ऑटोमॅटिकली दिस विल बी सॅटिस्फाईड, देन दिस विल बी सॅटिस्फाईड. हेन्स we show that A plus B bracket square is equal to A square plus AB plus B square. त्यासाठी आधी आपण सिम्प्लिफाय करून घेतलं तर एवढंच फक्त काढायचं आहे. BA is equal to 0. That is, we have to prove that BA is equal to 0. So, write LHS here. LHS is equal to BA. What is B matrix? 5 minus 4, 10 minus 8. And what is matrix A? 8, 4, 10, 5. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करूया. हा मॅट्रिक्स आहे 2x2 ऑर्डरचा आहे, हा पण मॅट्रिक्स आहे 2x2 ऑर्डरचा आहे. दोन्ही मॅट्रिक्स 2x2 चे असल्यामुळे येणारा मॅट्रिक्स पण किती ऑर्डरचा असेल? 2x2 मॅट्रिक्सचा. राईट? येणारा मॅट्रिक्स 2x2 ऑर्डरचा असेल म्हणजे त्याच्यामध्ये एलिमेंट A11, A12, A21, A22, A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय करा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 5 into 8 40 minus 4 into 10 minus 40.
Then A12 म्हणजे first row second column 5 into 4 20 minus 4 into 5 minus 20. Then itla element A21 that is second row first column 10 into 8 80 minus 8 into 10 minus 80. Then second row second column 10 into 4 40 minus 40. What we will get? 0 0 0 0. We will get 0 matrix, so this is equal to 0. That is BA is equal to 0. BA is equal to 0, that means this value valid, that means this value valid, that is we prove that A plus B bracket square is equal to A square plus AB plus B square. एवढं सोपं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल 3 मार्क्सला आहे. हे याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत बसायचं नाही. आधी हे जे अल्जेब्राइक एक्सप्रेशन दिलंय हे एक्सप्रेशन आधी सिम्प्लिफाय करायचं आणि नंतर सॉल्व करायचं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. If A is equal to 3 4 minus 4 3 and B is equal to 2 1 minus 1 2, then show that A plus B, A minus B is equal to A square minus B square. A plus B, A minus B is equal to A square minus B square. सेम आताच्या सारखंच एक्झाम्पल आहे. A आणि B लिहून घेऊया. गिवन मॅट्रिसेस that is 3 4 minus 4 3. What is B? B 2 1 minus 1 2. What we have to show that? We have to show that A plus B minus A minus B is equal to A square minus B square. Okay. सेम लास्ट एक्झाम्पल घेतलं, सेम त्या पद्धतीने या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. A into A A square, A into B minus AB, B into A plus BA, B into minus B minus B square is equal to A square minus B square. A square get cancelled, B square get cancelled. Then minus AB plus BA is equal to 0. This minus AB becomes plus AB, that is BA is equal to AB. That is, if AB is equal to BA, then we prove that A plus B, A minus B is equal to A square minus B square. म्हणजेच आपल्याला काय आता प्रूव्ह केलं पाहिजे? AB is equal to BA. So let's start with LHS. What is LHS? LHS is AB. A matrix 3 4 minus 4 3. B matrix 2 1 minus 1 2. Multiplication, first row first column 3 into 2 6 4 into minus 1 minus 2. Then first row second column, itla element A12, so first row second column 3 into 1 3 4 into 2 minus 8 plus 8. Then A21 element second row first column minus 4 into 2 minus 8 and 3 into minus 1, that is minus 3. Then A22 second row second column minus 4 into 1 minus 4 3 into 2 plus 6.
which is equal to 6 minus 4 is 2, 8 plus 3 is 11, minus 8 3 minus 11, and here it is 2. So LHS AB is equal to what? 2, 11 minus 11, 2. Now RHS is equal to BA. BA is equal to, first we write B matrix. What is B matrix? 2, 1 minus 1, 2. And what is A matrix? 3, 4 minus 4, 3. We multiply A 1 1 first row first column, 3 into 2 6, 1 into minus 4 minus 4. Then first row second column, 2 into 4 8 plus 1 into 3, that is plus 3. Then 8 to 1, that is second row first column, minus 1 3 minus 3. 2 into minus 4, which is minus 8. And then 8 to 2, second row second column, minus 1 into 4 minus 4, and 2 into 3 plus 6. What we will get here? 2, 8 plus 3, 11, minus 3 minus 8, that is minus 11, and minus 4 plus 6, which is 2. If we see here LHS and RHS, value of LHS and RHS, these two values are same. So LHS is equal to RHS. LHS is equal to RHS, that means AB is equal to BA. If AB is equal to BA, then this will be true. This will be true. So this also satisfy, this satisfy, and this satisfy. So that means we prove here that A plus B, A minus B is equal to A square minus B square. So this is our second example. This is also of 3 marks. This example contains 3 marks. Here for solution of this step contains 1 mark. This has 1 mark, and this final result has 1 mark. असा हे example 3 marks है. Now next example. Next example, if A is equal to 1 2 minus 1 minus 2, B is equal to 2A minus 1B, and if A plus B bracket square is equal to A square plus B square, then find values of A and B. In example, we know that what is 2 matrix A and B. In B matrix there are 2 unknowns. Matrix B मध्ये 2 unknowns आहेत. And if A plus B bracket square is equal to A square plus B square, then we have to find the value of A and B. So first we simplify here. What we simplify, that is we have A plus B bracket square is equal to A square plus B square. We simplify this expression. What is A plus B bracket square? A square plus AB plus BA plus B square. Expansion केलं याचं A square plus AB plus BA plus B square is equal to A square plus B square. Then A square get cancelled. B square get cancelled. So we write here AB plus BA is equal to 0.
So that is AB is equal to minus of BA. AB is equal to minus of BA. आता या एक्सप्रेशन मध्ये दिलेल्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. व्हॉट इज A? A मॅट्रिक्स 1 2 -1 -2. What is B matrix? B matrix is 2A -1 B is equal to minus of. What is B matrix? 2A -1 B and A matrix 1 2 -1 -2. Now multiplication करूया. 2 by 2 मॅट्रिक्स मिळेल आपल्याला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 into 2 2 2 into -1 that is -2. Then first row second column 1 into A that is A 2 into B plus 2B. Then second row first column -1 into 2 -2 -2 into -1 that is plus 2. Second row second column -1 A -2 B -2B is equal to. Now first row first column 2 into 1 that is 2 A into -1 that is 2 into 1 which is 2 A into -1 that is -1. Now first row second column 2 into 2 4 A into -2 -2. Then first second row first column 1 into -1 that is -1 and B into -1 that is -1. Now here first row okay then second row second column that is -1 into 2 that is -2 and B into -2 that is -2. We simplify here 2 -2 is 0 that is A plus 2B. Here also 0 minus A minus 2B is equal to 2 minus A 4 minus 2A minus 1 minus B minus 2 minus 2. This matrix is of 2 by 2 order. This is also 2 by 2 order. Then by equality of matrices, equality of matrices minus 2 minus minus get plus A is equal to 0 and here 1 minus minus plus B is equal to 0. So here is A is equal to plus 2 and B is equal to -1. There is a minus sign here. AB is equal to minus BA. So we have to multiply this number by minus sign. So -2 minus minus get plus A is equal to 0. -2 that is A is equal to 2 and minus minus plus 1. So here is plus 1 and here minus minus also plus. B is equal to 0. So it is equal to B is equal to -1. So this is our third example. So in this lecture we studied 3 examples which is related to this type, that is A plus B bracket square expansion type. All these 3 examples are of 3 marks. तिन्ही एक्झाम्पल हे 3 मार्क्सचे एक्झाम्पल्स आहेत. व्यवस्थित हे एक्झाम्पल्स करा. थँक्यू.